पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय हो, काय झाले? हो, हे चाक फिरणं अपेक्षित आहे, त्याशिवाय यंत्र सुरू व्हायचे नाही। ते माहिती पुस्तक द्या। बळवंतराव, ठेवा ते माहिती पुस्तक। आता ऐका, तो कासरा पुढे घ्या आणि ते चाक आहे ना ते पुढच्या दिशेने फिरवा। मी हा दट्टा इकडनं वर करतो। करायचं सुरू? पर 1 2 3 जाऊ द्या। फिरलं का? फिरले की काय नेमकी मेक होती? काय नाही हो, तो दट्टे अडकला होता, तो दोन्ही बाजूनी वर करावा लागतो, तो वर केला। अहो, एवढा वेळ आम्ही मेहनत करत होतो, अक्षर जुळवत होतो, तेव्हा का नाही बोललात? का आमची गंमत बघत होता? अहो, तुमचा उत्साह बघत होतो बुवा। अहो, आणि कसं आहे, इतकी वर्ष छपाई खाण्यात टाचा झिजवून तेवढा अनुभव आलाच आहे गाठीशी। आणि हे काम करणं किती कठीण आहे याचा अनुभव तुम्हाला देखील यायला हवा। कारण प्रत्येक वेळेस मी नसणार आहे तुमच्या बरोबर मदतीला। धन्य आहात तुम्ही शास्त्री बुवा। आणि थोडक्यात काय, तुमचा स्पर्श झाल्याखेरीज आपले वृत्तपत्र काही सुरू होणार नव्हते, हेच खरे। करूया सुरू। चला, गणपती बाप्पा मोरया। वाह, ऐका, केसरीची उद्देश पत्रिका। वरील नावाने वर्तमानपत्र निव्वळ महाराष्ट्र भाषेत येत्या सालच्या आरंभापासून दर मंगळवारी काढण्याचा विचार खालील मंडळींनी केलेला आहे। खाली आपली नावे। या पत्रात एरवीच्या वर्तमानपत्राप्रमाणे बातम्या, राजकीय प्रकरणे, व्यापार संबंधी माहिती वगैरे नेहमीचे विषय तर येतीलच, पण त्याखेरीज लोकस्थितीवर निबंध, नवीन ग्रंथावर टीका याचाही समावेश करण्यात येणार आहे। तसेच विलायतेत ज्या राज्य प्रकरणांची वाटाघाट होते ती इकडील लोकांस समजवणं आवश्यक असल्याने त्याचाही समावेश करण्यात येईल। या पत्राचा साचा सुबोध पत्रिकेसारखा धरण्यात येईल। किंमतही अगदी थोडी ठेवलेली आहे, मात्र 1 रुपया। वर्गणीदार होऊ इच्छिणाऱ्यांनी खालील पत्त्यावर कळवावे। वा, बळवंतराव, हवे ते सर्व मुद्दे यामध्ये आलेले आहेत। वा, आता हे पत्रक घरोघरी पोहोचले की लोकांमध्ये जागृती होईल आणि प्रसिद्धी सुद्धा मिळेल, आणि सभासद वाढायलाही मदत होईल, आणि वर्गणी सुद्धा। बरोबर। हे कार्य तर सुरू होईलच। आपण आठवड्यातून एकदा वृत्तपत्र छापणार, त्यामुळे त्या कामाची तशी काळजी नाही। मात्र लेख उत्तम आणि दर्जेदार लिहिले की निम्मे काम झाले। बळवंतराव, अहो, कार्य इथेच संपत नाही। मला तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची बातमी सांगायची आहे ना। महत्वाची बातमी? आता काय? मला सांगा मंडळी, आपण आपलं वृत्तपत्र आठवड्यातनं एकदाच छापणार आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणार, मग इतर दिवसांचे काय? इतर दिवस? गोपाळराव, अहो, छापखाना काढलाय, तो असा बंद ठेवून चालणार आहे का? खर्च भरून काढायचा आहे की नाही? शिवाय कर्जाची परतफेडही आहेच। पण आता करणार काय शास्त्री बुवा? आता सांगतो। वृत्तपत्राच्या व्यतिरिक्त इतर छपाईची कामं देखील आपल्याला सुरू करावी लागतील।
इतर छपाईची कामं म्हणजे? आता ऐका, मी माझ्या निबंधमालेच्या छपाईचं काम आपल्या छापखान्याला देणार आहे. म्हणजे त्यातून आपले उत्पन्नही होत राहील. वा शास्त्री बुवा. अहो शास्त्री बुवा, किती उदात्त हेतू आहे. बळवंतराव, आता अधिक बोलून त्याचं महत्व कमी करू नका. आणि कसं आहे, माझ्या सहकारी मित्रांसाठी मी एवढं तरी करूच शकतो ना. पण काय हो बुवा? नाही म्हणजे तुम्ही चित्रशाळा छापखान्याशी संलग्न आहात. मग अहो ते काय आणि हे काय, दोन्ही तितकेच जवळचे ना. अहो फक्त नावातला फरक आहे एवढंच. बाकी महत्व काही याचं कमी नाही. काय अहो ऐकलत का? आंघोळीचं पाणी काढलंय, थंड होऊन जाईल. हे काय, अजून आज यांचा डोळा लागलेलाच. अहो उठा बरं. संपला अंक, संपला अंक. इथे कसं आलो मी? काय हो, काय संपले अंक? म्हणजे आता झोपेत सुद्धा गणिताची स्वप्न पडू लागली की काय तुम्हास? आणि काय हो, ते अंक संपतात कसे? गणिताचे कसले आलेत अंक? सध्या एकाच अंकाची धांदल नाही का? केसरी आणि मराठा. आपल्या वृत्तपत्रांचे अंक संपले असे स्वप्न पडले मला. छे, पण पहाटेचं स्वप्न कुठे आहे हे? सत्यात उतरणार तरी का? न उतरायला काय झालं? स्वप्न सत्य करणे हेच तर आपले कार्य. नाही, हे सगळं म्हणायला छानच वाटतंय, पण इतके वाचणारे लोक आहेत तरी कुठे आपल्या गावात? घेणार कोण तुमचे अंक? घेणार कोण म्हणजे? आपलीच जनता घेणार. आणि काय हो भामाबाई, हे म्हणजे असे झाले, तुम्ही मनापासून पुरणपोळ्या केल्या आणि मी म्हणालो कोण खाणार तुमच्या हातचे पक्वान? या अर्थी म्हणालात तुम्ही. अहो तसं नव्हतं म्हणायचं मला. आपल्या गावात इतके वाचक आहेत तरी का मुळी, ज्यांच्यामुळे अंक संपतील असं होतं मनात. होय, पण हे वाचक मिळवणे इतके सोपे नाहीच. आपल्याला त्यांना सिद्ध करून दाखवावे लागेल की आपण देशाच्या आणि जनतेच्या हिताचे काम करतोय. तेव्हा त्यांच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि अधिकाधिक लोक अंक विकत घेतील. आपल्या वृत्तपत्राचे अंक विकले जाणार, माझी खात्री आहे. तर अंक नंतर संपवा. अगोदर अंघोळीचं पाणी थंड होतंय त्याच्या आधी जा, नाहीतर विसण घालायची गरजच राहायची नाही. वाचक आणतायत. मी चेष्टा करत नाही बरं भामे. आपल्याकडे वाचक कमी पडले तर मी मुंबई इलाख्यातून आणीन, कानाकोपऱ्यातून कुठूनही आणीन. पण आपल्या केसरीनी मराठाचा डंका वाजवल्याखेरीज राहणार नाही. लक्षात ठेव. ऐका ऐका ऐका, टिळक आगरकरांचं नवीन वर्तमानपत्र येणार. टिळक आगरकरांचं नवीन वर्तमानपत्र येणार. हे घ्या काका, वाचा. काका हे घ्या काका. काय गरज आहे मुलांना असलं काही करायची? चांगली शाळा चालू आहे ना, नको तिथं लक्ष घालायची काय गरज आहे? नाहीतर काय? हे घ्या दादा. अहो हे वाचलं का? टिळक आणि आगरकर नवीन वृत्तपत्र सुरू करतायत. म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी योजना असणार. निश्चितच. फडके गुरुजी नंतर ही मंडळी स्वराज्याचा उद्घोष करू पाहत आहे. अहो टिळकांचं वृत्तपत्र हे, त्यामुळे क्रांतीची ज्वाला यात असणारच. मी ठरवलंय, टिळकांना शक्य ती मदत मी करणार आहे. अहो पण हे काय? हा तर फार मोठा अपशकुन आहे. काय झाले? अहो ही छपाई घुबड छापखान्याची आहे, म्हणजे किरण छापखाना हो, जो बंद पडलाय तोच ह्यांनी चालवायला घेतला. परंतु घुबडाचे चित्र म्हणजे खूपच मोठा अपशकुन हो. छे, काही बोलताय तुम्ही? टिळकांनाही लक्षात आलं नसेल का? अहो पण दिसत नाही का आपल्याला?
अशा चांगल्या कार्याला हा अपशकून म्हणजे कठीणच आहे. दादा 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 अरे काय रे दीनानाथ, मागे लागले की काय कोणी? इतकं घाबरलायस कशाला? संपली काय संपली? पत्रके संपली. पत्रके संपली म्हणजे वाटून संपली ना? अरे मग तसे सांग ना, असे घाबरून काय बोलतोयस? बळवंतराव शांत व्हा, दमलाय तो, घाबरू नका त्याला. बोल आता. घाटावर आणखी काही मुले आहेत, त्यांनाही आपली पत्रके हवी आहेत, पण माझ्याकडची संपली म्हणून म्हणालो त्यांना की तडक जाऊन घेऊन येतो, म्हणून तर आलो. पाहिलेत गोपाळराव, मी तुम्हाला म्हणालो होतो या पत्रकांची कल्पना उपयुक्त ठरणार. तुला आणखी आणून देतो पत्रक, ती देखील वाट. बहीस पाणी पी. सावकाश. ही पत्रक देखील वाट आणि शहरभर आपल्या वृत्तपत्राची प्रसिद्धी व्हायलाच हवी. जा पण. बळवंतराव, शास्त्री बुवा. काय अहो कसल्या प्रसिद्धीबद्दल बोलतात बळवंतराव? अहो हे काय, आपली सगळी पत्रके संपली. वा, अहो हा जेवढ्या घाईघाईने धावत आला, मला वाटलं इंग्रजांना आत्ताच मिरच्या झोमल्या की काय. मला वाटले नुसती पत्रके वाचूनच आता वृत्तपत्रावर बंदी आणताय. पण याने तर अनपेक्षित सुवार्ता दिली. सगळी पत्रकं वाटून संपली आणि अजून मागणी देखील आहे. पण मी काय म्हणतो, म्हणजे सांगू ना? अरे बोल. आपला छापखाना चुकला वाटतं. काय? म्हणजे हे बघा, यात घुबडाचं चित्र दिसतंय. मग काय झालं? घुबड दिसणं अपशकुन नाही का? हे पहा, शकून अपशकून या माणसाने निर्माण केलेल्या कल्पना आहे. आपला हेतू शुद्ध आहे ना, त्यात अपशकुनी असे काहीही नाही. आणि दुसरं म्हणजे घुबड जर अपशकुनी असते तर निसर्गाने त्याला निर्माण केले असते का? मनाचे खेळ आहेत हे सगळे. पण दादा, ती लोक बोलत होते. हे बा असे बघ, घुबड काय करते? शेतातल्या उंदरांना मारून टाकते, शेतीचे नुकसान होऊ देत नाही. तशी आपली घुबड छाप प्रेस आपल्या देशातील इंग्रज रूपी उंदरांना खाऊन टाकेल. कशी वाटते कल्पना? वा बळवंतराव, अगदी योग्य बोललात. अहो नाही, तुम्ही म्हणा मनाचे खेळ, पण हे नाव मला देखील काही फार आवडत नाही. घुबड छाप प्रेस असं अप्रसन्न वाटतंय. विलियम शेक्सपियर काय म्हणून गेले? नावात काय आहे? उगाच नाही. आपण नावापेक्षा कामावर लक्ष देऊया का? अहो आपण करू दुर्लक्ष, पण लोकांचं काय? लोक हाच विचार करणार ना. तेच तर बदलायचं आहे आपल्याला. अहो आपल्याला बदलायचा आहे विचार, पण त्यासाठी लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवायला नको का? तो तर त्यांनी ठेवला पाहिजे ना. असं कसं नाही होणार? तेच तर आव्हान आहे. निकराने आपण त्याच्याशी. थांबा थांबा थांबा. नावावरून वाद आहे ना. बदलून टाकूया नाव. सुंठे वाचून खोकला जाईल. हा बळवंतराव, पण नाव काय ठेवायचं? नाव ते कसे करा. एक बोट निवड. अरे निवड. नक्की? हो. मग नाव देखील ठरले. आर्यभूषण प्रेस. आर्यभूषण प्रेस. वा बळवंतराव, काय सुंदर नाव आहे. अप्रतिम नाव आहे बळवंतराव. आर्यभूषण. वा, आवडले? उत्तम. सुटलो. हो. आता आपल्या घुबडास मागे टाका आणि आपल्या आर्यभूषण प्रेसचा घोडा कसा भरधाव वेगात धावतो हे पहा. संपूर्ण पुणे दुमदुमून जाईल. घुबडाचा आणि शेतातील उंदराचा मुद्दा तुम्ही इतक्या हुशारीने आणलाय. अहो कोणाचाही विश्वास बसला असता. किती तर्क लावून मुद्दा सिद्ध केला तुम्ही. व एकीकडे आपण नवीन पिढी घडवायची स्वप्ने बघतोय. वृत्तपत्राच्या मार्गाने क्रांती घडवणे,
नवीन समाज निर्माण करणे हे असे हेतू आहेत आपले. आणि एकीकडे हे असे आपण जनतेला युक्तिवाद वापरून शांत करतो. विरोधाभास आहे. कधी आपली जनता हे शकून अपशकून सोडून कक्षा रुंदावणार स्वतःच्या कुणास ठाऊक. कधी आपण शाश्वत सत्य स्वीकारणार आहोत देव जाणे. बळवंतराव, याच कारणांमुळे आपण आजही गुलामगिरीमध्ये आहोत. कारण गुलामगिरी ही बाह्य शत्रूची कमी आणि मानसिक गोष्टींची अधिक आहे. काय हो, त्या 2 नावांपैकी दुसरे कुठले नाव सुचले होते? कुठलेही बोट निवडले असते तरी नाव तेच ठरले होते, आर्यभूषण. 2 बोटांचे आपले प्रसंगात नाट्यमयता यावी म्हणून. धन्य आहे तुमच्या पुढे बळवंतराव. वा, बळवंतराव, हे पद मी जाणतो. संगीत शाकुंतल मधील. होय. अहो, काही दिवसांपूर्वी संगीत शाकुंतलचा नाट्यप्रयोग झाला पुण्यात. किर्लोस्कर नाटक मंडळींकडून. पुष्कळ गर्दी होती म्हणे. पुण्यातली मंडळी नाटक वेडी आहेतच. अहो, उभं राहायला जागा नव्हती म्हणे. काय सांगताय बुवा? नाटकास इतकी गर्दी होते म्हणताय म्हणजे आपल्याला एकाच वेळी एकाच ठिकाणी हे असे इतके लोक मिळू शकतात? अहो, आता ती सर्व मंडळी त्यांना जे बघायचंय तेच बघायला आली असतात ना. माझ्या समोर जर इतका मोठा जनसमुदाय असेल तर मी त्यास तेच सांगेन जे मला त्यास सांगायचे. मी नाटकाच्या माध्यमातून माझ्या वृत्तपत्राची प्रसिद्धी का करू नये? उत्तम व्यासपीठ आहे. बरं, नाटकाला आलेली मंडळी म्हणजे विचार करणारी असेल. ही बळवंतराव, तुमची कल्पना अगदी उत्तम आहे. पण आता ही किर्लोस्कर नाटक मंडळी पुण्यात येणार कधी? पुन्हा अशी गर्दी होणार कधी? हे बघा, हे असे आहे की प्रत्येक वेळेला तहानलेल्याकडे विहीर यायची नाही, तर आपण विहिरीकडे जायला हवं. बरं, किर्लोस्कर नाटक मंडळीचे मुंबई इलाख्यात प्रयोग होत असतातच. तिथेही शाकुंतल पाहायला गर्दी होत असेलच की. म्हणजे तेवढ्यासाठी आपण मुंबईला जायचंय? आत्ताच आपण म्हणालो ना, कक्षा रुंदावायला हव्या. बरं, आज न उद्या आपण पुण्याबाहेरचा विचार करणार होतोच. मग तो आत्ताच का नव्हे? बघा बळवंतराव, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आपण विचार करून घेऊया. माझे ठरलेले केसरी आणि मराठा पुण्याबाहेर पाऊल टाकणार म्हणजे टाकणार. चला, आत्ताच कामाला लागूया. या 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 बुवा या. बापरे बळवंतराव, हो, केवढी गर्दी. आपला कार्यभाग साधला जाणार नाही. चला. असे कसे? ज्या कामासाठी आपण आलो ते पूर्ण केल्याखेरीज काही आपण जायचे नाही. ते पहा, तिथे जायचंय आपल्याला. नाट्यगृह आहे. शाकुंतल पाहण्यास किती गर्दी जमली आहे बघताय. त्या गर्दीत जाऊन आपल्याला सांगायचंय आपल्या वृत्तपत्राबद्दल. बळवंतराव, मुंबई आहे ही. तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. शिवाय आपण त्यांची परवानगी देखील घेतली नाहीये. परवानगी कशाच घ्यायला हवी? विसरलात का? सार्वजनिक काका लंडनला गेले होते आपल्या देशकार्यासाठी. आपण तर मुंबईत आहोत. इथे एकही माणूस डुंकून बघत नाही आपल्याकडे. बोलणे तर लांबचे राहिले. आपल्याशी बोलायला त्यांच्याकडे काही हेतू नाही, पण आपल्याकडे आहे ना. आणि कुणी आपले नीट ऐकत नसेल तर त्यांना ऐकायला लावायचे. कुणी पाहत नसेल तर त्यांना पाहायला लावायचे. समजले? कसे? बघाच. मंडळी ऐका, हो ऐका. पुण्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना केल्यानंतर आता आपल्या सर्वांच्या हितासाठी, आपल्यासारख्या सामान्यांच्या कल्याणासाठी 2 नवीन वृत्तपत्र येत आहेत. एकाचे नाव आहे केसरी आणि दुसऱ्याचे नाव आहे मराठा. केसरी आणि मराठाचा नेमका उद्देश काय याची माहिती तुम्हाला या पत्रकात कळेल. केसरीची ही उद्देश पत्रिका घ्या बंधू, घ्या घ्या बुवा. अहो, फक्त बातम्या आणि माहिती नव्हे, लोकस्थितीवर निबंध खूप काही आहे.
अहो वृत्तपत्राची माहिती कळेल घ्या हो बंधू, माहिती कळेल वृत्तपत्राबाबत. बळवंतराव, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, या अशा गोष्टींसाठी इथल्या लोकांना सवड नाहीये. आपण जाऊया. पाहिले, सवड आहे. बुवा, हे घ्या केसरी वृत्तपत्राची उद्देश हे घ्या, पत्रिका. आले का लक्षात? हे घ्या बुवा, आमचे वृत्तपत्र जरूर वाचा. हे घ्या, वृत्तपत्राची उद्देश पत्रिका आहे. वर्तमानपत्र घेणे फार महत्वाचे आहे. हे घ्या, हे हे घ्या. घ्या केसरीची उद्देश जरूर वाचा. पत्रिका. हा? हे घ्या. हो, दिले का सर्वांना? हो, हे घ्या केसरीची उद्देश पत्रिका आहे. राहू द्या. पत्रकं नको आहेत आम्हाला. आणि तुम्हा दोघांना अण्णासाहेबांनी वर बोलवलं. बळवंतराव, हे सर्व करायच्या आधी आपण परवानगी घ्यायला हवी होती का?